हॅलो फ्रेंड्स, रामकृष्ण हरी. कसे आहात? वेलकम टू युअर न्यू ब्लॉग. आणि आता खूप दिवसांनी ब्लॉग आलेला आहे, कारण राघवला बहीण झालेली आहे, त्यामुळे मी थोडासा स्टॉप घेतला होता. आता ती 4 महिन्यांची भरपूर झालेली आहे, मोठी. तर आता मला व्हिडिओ बनवता येतील. तर आता मी पुढे रोज तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. आता ती झोपलेली आहे म्हणून तर शूट करते मी. राघव पण तिकडे बाहेर खेळत आहे. तर आजपासून नवनवीन व्हिडिओ येणार आहेत, तर तुम्ही पाहत राहा व्हिडिओ. राघवची चप्पल किती सारे आहेत. आहे तो फक्त 2.5-3 वर्षांचा आणि त्याच्याकडे एवढ्या चप्पल्स आहेत आणि अजून खाली काही बाकी आहेत आणि माझ्या माहेरी पण अजून 2-3 जोड आहेत. बघा, राघवने आंघोळ केलेली आहे. आता आवरून झाले, मेकअप बाकी आहे. राघव बघू तू कुठलं शर्ट घातलं. हे डायनासॉरचं शर्ट घातलंय राघवने, आहे ना बाळा? आमचा राघव माळकरी आहे. दाखव बाळा, माळ दाखव तुझी. चला आता काय पाहिजे बाळाला? काहीतरी खायचंय का? बरं ठीक आहे. माळ तोंडात नाही घालायची. हाय कर सगळ्यांना, हाय करा. बघा राघव किती छोटा होता 10 महिन्यांपूर्वी मी जेव्हा स्टॉप घेतला व्हिडिओ बनवताना, आणि आज राघव किती मोठा झालेला आहे. 2.5-3 वर्षांचा झालेला आहे राघव आता. आज मी पहिल्यांदा ढोकळा करून बघणार आहे. कसा झालाय ते तुम्हाला दाखवते, आणि जर छान झाला असेल तर तुम्हाला सांगते त्याच्यामध्ये काय काय ॲड केलं होतं. चला मग आपण बघूया ढोकळा. आता राघवने बाहेरून काय आणलंय ते तुम्हाला दाखवते. राघव बाहेर गेला होता त्याच्या पप्पांसोबत, तर काय घेऊन आलाय तुम्हाला दाखवते. ते आमच्या बाहेर फिरायला गेल्यात. आमचं बाळ झोपलेलं आहे आणि राघव खेळत आहे. मी इथं ढोकळ्यासाठी लागणारं गोड पाणी बनवून घेत आहे आणि इथे मी मिक्स करून ठेवलंय. आधी पाणी बनवून घेते आणि मग ढोकळा बनवूया आपण. याच्या इडली पात्रामध्ये मी ढोकळा लावून दिलाय आणि काही उरलं होतं पीठ शिल्लक, तर ते यामध्ये लावून दिले. याच्या आधी खूप वेळेस बनवलं होतं पण फसला. आता पाहूया. आणि त्याच्यासाठी पाणी जमते का. राघवने काय आणलंय दाखवते तुम्हाला. तुझ्या पप्पासोबत गावात जाऊन आलाय आणि त्याच्या आवडीची गोष्ट आणली. बाळा काय आणलं तू? राघव, कॅन्डी फ्लॉस. चलो चलो. मी गावात जात आहे. उद्यासाठी थोडंसं मला रांगोळी वगैरे सगळं सामान घ्यायचं आहे, कारण तिकडे नवीन जागेच्या तिकडे रांगोळी काढायची आहे. गजानन महाराजांची दिंडी येणार आहे, त्यामुळे तर आपण गावात जाऊ. बघू आता मी काय काय घेणार आहे ते, आणि तुम्हालाही दाखवते. गावात गेल्यानंतर मी शूट घेते तिथे. व्हिडिओ पाहत राहा. चलो राघव हाय कर. चलो चला. बाळ उठले. आईंनी धपाटे बनवलेत. आता मी काही पोळ्या बनवत आहे. राघवसाठी भाजी बनवली आणि आता वांग्याची भाजी बनवत आहे. मसाला वांग भरून बनवत आहे. तर मसाल्याची तयारी करत आहे मी. चला मग आपण बघू मी काय काय टाकते भाजीमध्ये, तुम्हाला दाखवते. एकदा बाळ उठलंय बहुतेक, बाळाकडे जाऊन येते. तू काय करते पिल्लू? तू काय करते? तू काय करते? इथं मी भाजी बनवली आणि आता आई पोळ्या बनवत आहेत. आणि आता दीदीला माझ्या आंघोळ पण घालायची आहे. दीदू, शंभू करायला चला, शंभू करायला चला. दादा कुठे गेला आपला? दादा कुठे गेला? दादा, दादा. हो, दादा ओळखायला यायला दीदीला माझ्या. चला आता राघव बाहेर गेलाय प्लॉटवरती. पप्पा येतील. आई पोळ्या करत आहेत. मी भाजी बनवली आणि आता बाळाला आंघोळ घालते. हो ना बाळा? बाळाचं तेल पण संपले. आता तेल आणायचं, मालिश करायचं. बोल बर, दादाला आवाज दे. दादा, दादा म्हण. दादा काय करायला तू? काय करतो तू दादा? रांगोळी आहे आणि आता आपण देवपूजा करूया.
हे बघा, हे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ना आईंनी आणली होती, किती सुंदर आहे. आपण पूजा करूया, चलो. हे असं आहे आमचं देवघर. पूजा मीशोवरतून हे मागवलेलं आहे बाळासाठी. तर सेल नव्हती, आता यामध्ये सेल टाकते मी, बघते. झालेली आहेत खालची कामावरून. राघव, बाळ आणि मी वरती आलेलो आहोत. आणि आता मला कपाट आवरायचं आहे. खूप पसारा झालाय कपाटामध्ये. आणि व्हिडिओ सुरू केला की राघवलाही माझ्या व्हिडिओमध्ये यायचं असतं. बोलायचं काहीच नाही, फक्त व्हिडिओमध्ये यायचं असतं, है ना बाळा. चला मग आता आपण कपाट आवरू. जेवढं होईल तेवढं थोडं थोडं आवरून घेईन मी. आणि बाळ खेळत आहे, हो ना बाळा. बाय बाय. बाय बाय.